मान्यवर करावं. दीपक प्रतिपादन झालेलं आहे. रसिका श्रोते हो, बौद्ध धर्मामध्ये ज्योतीचं फार महत्त्वाचं स्थान राहिलेलं आहे. मग ती ज्योत मेणबत्तीची असो की तेलाने भिजलेली समईची वात असो, ती आपल्या प्रकाशाने अंधाराला भेदून नवनिर्मितीकडे नेत असते. त्याचप्रमाणे एका उपेक्षित समाजाला अंधाराच्या खाईतून प्रकाशाकडे नेण्याचं काम डॉक्टर महामानव पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महासूर्याने केलेलं आहे. तेव्हा या दिनानिमित्त त्यांना शतकोटीकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण झालेलं आहे. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं, आपला उत्साह साजरा करावा. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आज आपण इथे 71वा संविधान दिन साजरा करीत आहोत. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आपण या भारतीय संविधानाकडे संविधानाकडे आपण पाहतो. या संविधानाने आपल्याला नावलौकिक प्राप्त करून दिलेले आहे आणि त्याचे श्रेय फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे शिल्पकार यांनाच जातं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मानवी मूल्यांना सर्वोच्च मानणारे हे संविधान आहे. हे मला आपलं वेगळं सांगायची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून हे संविधान साकारले आहे. या संविधानाची प्रस्ताविका संविधानाचा गाभा आहे. लोकांमध्ये अशा
मानवी मूल्य जपण्याचा, संविधानाबद्दल जागृती व्हावी, हाच भीमराज की बेटी या सामाजिक व सांस्कृतिक संघटनेद्वारे दरवर्षी संविधान दिन साजरा करण्याचा प्रामाणिक उद्देश आहे. त्याचप्रमाणे भीमराज की बेटी ही जी संघटना आहे ही अन्याय आणि अत्याचार या विरुद्ध काम करते. बुद्धिस्ट समाजामध्ये एक प्रॉब्लेम आहे की असं म्हणलं जाते की यांच्यामध्ये एकी नाही. तर भीमराज की बेटी या संघटनेद्वारे आम्ही हाच प्रयत्न करणार आहोत की आपल्या बुद्धिस्ट समाजातील जितके पण लोक आहेत त्यांना भीमराज की बेटी या संस्थेद्वारे, या संघटनेद्वारे न्याय मिळावा व सगळ्यांनी आमच्यासोबत या संस्थेला जुडून आम्हाला समोर न्यावं आणि आम्ही लोकांचे जितके पण प्रश्न असतील, आम्ही पूर्ण प्रश्न सोडवू शकणार नाही, पण आम्ही सोडवण्याचा या भीमराज की बेटी या संस्थेद्वारे प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत. आज भारतीय संविधान दिनानिमित्त भीमराज की बेटी फाउंडेशन या संघटनेतर्फे, या संस्थेतर्फे आयोजित ह्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय आशिष बिजवल सर, ह्या मंचावर उपस्थित माझे आदरणीय मार्गदर्शक आणि ज्यांच्याकडे पत्रकारितेतील आदर्श म्हणून मी अगदी माझ्या विद्यार्थी दशेपासून पाहिलेलं आहे असे आदरणीय प्राध्यापक रणजित मेश्राम सर, या मंचावर उपस्थित ज्येष्ठ अभिव्यक्ता विधिज्ञ माननीय फिरदोस मिर्झा सर, माननीय डॉक्टर हर्षवर्धन कांबळे सर, त्याचप्रमाणे प्रख्यात साहित्यिका माननीय सुजाता लोखंडे मॅडम, या कार्यक्रमाच्या आयोजिका सन्माननीय ॲडव्होकेट सोनिया गजभियेजी, या प्रेक्षकामध्ये बसलेले आमचे मार्गदर्शक माझे दादा माननीय इंजिनियर राहुल दहीकरजी, आमचे मित्र शालिक जिल्हेकरजी, कविवर्य संजय गोडघाटेजी, माया चौरे मॅडम, तथा माझ्यासमोर बसलेल्या माझ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम या संविधान दिनाच्या आपणास सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांना आदरपूर्वक जय भीम. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित ह्या कार्यक्रमानिमित्त भारतीय संविधानातील मूल्य, संविधानातील तरतुदी आणि यावर अधिष्ठित भारत ह्याची चर्चा, ह्याच्या वैधानिक आणि कायदेशीर बाबीबद्दल येथे बसलेले सन्माननीय ज्येष्ठ विधिज्ञ फिरदोस मिर्झा सर आणि अनेक मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करतीलच. मी ह्या संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाकडे जे पाहतो ते एक कायदेशीर दस्तावेज म्हणून नव्हे, तर एका राष्ट्राच्या निर्मितीची आधारशिला म्हणून मी ह्या संविधानाकडे पाहतो. जेव्हा एखादं राष्ट्र निर्माण होतं, एक देश जेव्हा निर्माण होतो, तो देश कसा असेल, त्या देशाने, त्या राष्ट्राने कोणत्या मूल्यधारेवर अधिष्ठित झालं पाहिजे, त्या राष्ट्राने आपल्या नागरिकांना कशा प्रकारचं जीवन बहाल केलं पाहिजे, कशा प्रकारची नैतिकता, कशा प्रकारचं चारित्र्य, कशा प्रकारचे विचार जागृत केले पाहिजेत त्या नागरिकांमध्ये, याची आधारशिला संविधान ठरवत असते. आणि त्यामुळे भारत नावाचं राष्ट्र ज्या नैतिकतेवर, ज्या विचारमूल्यावर, ज्या संहितेवर अधिष्ठित आहे, अशी ही संहिता आपल्याला काय सांगते, कशा प्रकारचा उपदेश करते, कशा प्रकारचं आत्मभान जागविते, याची चर्चा आपण निश्चितपणे केली पाहिजे. मित्रहो, जगामध्ये अनेक देशांमध्ये संविधान दिन नावाची जी कन्सेप्ट आहे, विशेषतः मी आपल्याला अमेरिकेचं उदाहरण देईन. अमेरिकेमध्ये संविधान दिन हा जो साजरा होतो तो केवळ चर्चा, परिसंवाद, संगोष्ठी अशा स्वरूपात न होता छोट्या छोट्या प्रदर्शनी त्यासाठी आयोजित केल्या जातात. अनेक ठिकाणी शाळांमध्ये त्या निमित्ताने
कार्यक्रम आयोजित करून संविधानामध्ये नेमक्या कोणत्या प्रकारच्या तरतुदी आहेत आणि संवैधानिक माणूस कशा प्रकारे घडला जाईल ह्याच्यासाठीचं मार्गदर्शन त्यातून केलं जाते. आपल्याकडे बहुधा संविधान दिन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलेलं असल्यामुळे बाबासाहेबांचे अनुयायी जे आहेत तेच मोठ्या प्रमाणावर संविधान दिन साजरा करतात. शासकीय पातळीवर किंवा सामाजिक पातळीवर माणसाने विचार करावा, माणसाने आपल्या मूल्यांमध्ये कालानुरूप बदल करून लोकांच्या कल्याणाचं स्वप्न पाहावं, लोकांच्या कल्याणाचा मार्ग दाखवावा. हे भारतीय संविधान अंगीकारतं. तर माणसाने विचार करू नये, माणसाने राम राम म्हणावं, माणसाने जय भीम म्हणावं, माणसाने अल्लाह अल्लाह म्हणावं, माणसाने बुद्ध बुद्ध म्हणावं, त्याने नामस्मरणात दंग राहावं. त्यांनी बाकी कुठल्याही संहितेकडे लक्ष देऊ नये. नामस्मरणामध्ये दंग राहणारा, विचार न करणारा माणूस घडविणे, अशा प्रकारे ज्या ज्या शक्ती कार्यरत आहेत त्या शक्तीला नेस्तनाबूत करून विचार करणारा माणूस जर घडवायचा असेल तर भारतीय संविधानाची मूल्यधारा आपल्याला प्रत्येक नागरिकामध्ये रुजवावी लागेल. आणि हे रुजवण्याचं काम संविधान दिनाच्या सारख्या कार्यक्रमाचं औचित्य साधून भीमराज की बेटी फाउंडेशनच्या माध्यमातून ॲडव्होकेट सोनिया गजबी यांनी घडवून आणलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आपण शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलं, कारण बराच वेळ झाला आणि अगदी फरडे भक्त इथे बसलेले आहेत, मला त्यांना ऐकायचं आहे. ओपनिंग बॅट्समन म्हणून आपल्या अर्धशतकाच्या आधीच गुंडाळतो स्वतःला आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय भीम सर्वांना. जय भीम आणि संविधान दिनाच्या पुन्हा एक वार शुभेच्छा. भीमराज की बेटी या संस्थेने ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजकार्याला वाहिलं, समाजाची निष्ठेने सेवा केली, त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्धार केलेला आहे. या वर्षाचे मानकरी आहेत सन्माननीय अमृत महादेवराव गजभिये सर. प्रचंड टाळ्याच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया. प्लीज सर्वांनी टाळ्या वाजवा. हा सरांचं फार मोठं कार्य आहे, फार प्रेरणादायी असं त्यांचं कर्तृत्व आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित अधिवक्ता सोनिया गजभिये यांनी जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो. कारण की आजचा जो काळ आहे या काळामध्ये वर्तमान जो काळ आहे या देशाचा, या देशाच्या वर्तमान काळामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये संविधानाचं महत्त्व, विशेषतः जे 70 वर्षामध्ये जेवढं महत्त्व आम्हाला समजत नव्हतं किंवा नव्हतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आजच्या या काळामध्ये या संविधानाचं महत्त्व, अत्यंत महत्त्व या समाजाकरता वाढलेलं आहे. 70 वर्षामधले 5-7 वर्षाचा काळ असा काही आहे की जो या संविधानाला कुठंतरी पद्धतशीरपणे नख लावण्याचा प्रयत्न झालेला आहे. वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, यापूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलेलं कशा प्रकारचं आहे. निश्चितच हे संविधान जगातील उत्तम संविधान आहे. यामध्ये कुणाचं, या जगामध्ये यामध्ये कुणाचं दुमत नाही. परंतु काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी या संविधानाला पाहिजे त्या पद्धतीनं सन्मान दिला नाही, या संविधानाला पाहिजे त्या पद्धतीनं अंगीकार करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट हे संविधान या देशामध्ये कुठेतरी आमच्या विचाराला नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही ज्या पद्धतीने या देशाला धार्मिक दृष्टिकोनातून घडवायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे संविधान आडवं येते आहे आणि म्हणून या संविधानाला कुठेतरी नख लावण्याचा
या 70 वर्षातील काही 5-7 वर्षामध्ये झालेला आहे मित्रांनो. आणि म्हणून आजच्या या काळामध्ये या संविधानाचं महत्त्व अत्यंत जिकरीने फार जपण्याचं काम तुमच्या आमच्यावर आलेलं आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने मला असं वाटते की या निमित्ताने आपण सगळ्यांनीच हा प्रयत्न केला पाहिजे की खऱ्या अर्थाने आता यापुढे या संविधानाचं आम्हाला संरक्षणच करायचं आहे. आम्ही जर या देशातल्या संविधानाचं संरक्षण करू शकलो नाही तर येत्या काही काळामध्ये हे संविधान या देशातून नष्ट करण्याचा प्रयत्न जिकरीने होण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून विशेषतः आंबेडकरी विचारांच्या माणसांनी, समाजाने आणि विचारवंतांनी या संविधान या देशामध्ये कसं सुरक्षित राहील या दृष्टीने या निमित्ताने, आजच्या दिनाच्या निमित्ताने प्रयत्न झाले पाहिजे, विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं आहे. कारण की कदाचित होऊ शकतं की यापुढचा काळ अत्यंत भयानक होऊ शकते. कारण की या देशामध्ये फक्त संविधानामुळंच एक समाज नव्हे, माणूस म्हणून सगळ्यांना जगण्याचा अधिकार मिळालेला आहे. जो विचारवंत असेल तोही, जो विचार करीत नसेल तोही, या संविधानाच्या विरोधाला माणूस सुद्धा या संविधानामुळे सुरक्षित आहे. म्हणजे तुम्ही विरोधक या संविधानाचे, तरी पण हे संविधान तुम्हाला या देशामध्ये सुरक्षित ठेवण्याचं काम करते. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांची जबाबदारी या भविष्यामध्ये, यापुढे हे संविधान कसं सुरक्षित राहील याचा या प्रसंगी विचार करण्याची गरज आहे. आपण या ठिकाणी मला बोलावलं, ॲडव्होकेट सोनिया गजबे यांनी या ठिकाणी माझा जीवन गौरव पुरस्कार केला. मित्रांनो, मी चळवळ फार म्हणजे जवळपास आज 44 वर्ष झाली. या 44 वर्षामध्ये ही बाबासाहेबांची चळवळ मी स्वतः डोळ्यांनी पाहिली, मी राबलो. या चळवळीमध्ये एक काळ असा होता आणि आजच्या काळामध्ये जेव्हा आम्ही तफावत पाहतो अत्यंत दुःख होते मित्रांनो. कारण की जोपर्यंत चळवळ जिवंत आहे तोपर्यंत सगळं काही जिवंत आहे. या देशातला विचार, या देशातलं संविधान, या देशातलं सगळं काही वैचारिक दृष्टिकोनातून जे उच्च शिखरावर ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत ते फक्त या रिपब्लिकन चळवळीमुळे, आंबेडकरी चळवळीमुळे शाबूत आहे असं मला वाटतं. नाही म्हणून ही चळवळ खऱ्या अर्थानं या देशामध्ये जिवंत ठेवण्याचं काम आजपर्यंत आमच्यासारख्या लोकांनी केलं, यापुढे तुमच्यासारख्या लोकांनी करण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्हाला आता या चळवळीचे खंदे नाही, कसं होता येईल या दृष्टिकोनातून या दिनाच्या निमित्ताने विचार सगळ्यांना तुम्हाला करण्याची गरज आहे. मित्रांनो, आपण मला परत एकदा मी पुन्हा आपले आभार मानतो की माझा जीवन गौरव पुरस्कार केला. मी विचारवंतांना माझं असं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या विचारामुळंच या देशामध्ये ही चळवळ जिवंत राहू शकते. आणि म्हणून एनकेन प्रकारे कुठल्याही निमित्ताने आपण असेच विचार या समाजाला आपण प्रदान करत राहाल हीच विचारवंताच्या चरणी प्रार्थना. जय भीम, जय भारत. शाळेमध्ये शिकत असताना नागरिकशास्त्रामध्ये, पॉलिटिकल सायन्समध्ये संविधानाबद्दल बरंचसं वाचलेलं होतं. परंतु आपली जी परीक्षा पद्धत आहे, वाचायचं, परीक्षा झाली की सोडून द्यायचं, पुढे आपलं सुरू, तर त्या गोष्टीचं तेवढं मिनिंग कळत नव्हतं. परंतु सन 2000च्या आसपास ज्यावेळी मी MPSCच्या परीक्षांची तयारी करायचो त्यावेळी खऱ्या अर्थाने पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट चांगल्या प्रकारे वाचला, समजून घेतला. इंटरव्ह्यूची तयारी करायच्या हिशोबाने वाचलं, समजून घेतलं. आणि तेव्हा संविधान, भारताचं संविधान काय आहे इतर देशांच्या कंपॅरिझनमध्ये, हे तेव्हा खऱ्या अर्थाने कळलं. तेव्हाच आपल्या संविधानाबद्दलचा आदर वाढला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबत काम करणारी, संविधान निर्माण करणारी ज्या व्यक्ती होत्या त्यांच्याबद्दलचा आदर निश्चितच माझ्या मनामध्ये वाढला. इतर देशांचं संविधान काय आहेत आणि आपल्या देशाचं संविधान काय आहे. 1950च्या आसपास देशामध्ये 50% लोकच साक्षर होती आणि त्यामुळे त्या सर्व लोकांना समजलं पाहिजे, त्यामुळे इतकं सविस्तर संविधान निर्माण करावं लागलं. इथे प्रमुख वक्ते जे आहेत ते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या संविधानाबद्दल सविस्तर सांगतील, त्यामुळे मी परत रिपिटेशन या ठिकाणी करणार नाही. परंतु माझं जे डिपार्टमेंट आहे, महसूल विभाग, या विभागात मी जे काम करतो त्या अनुषंगाने 1-2-3 गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो.
लोकशाही राष्ट्र आहे आपलं आणि लोकशाही राष्ट्रामध्ये निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. मी गेल्या 1 वर्षापासून इथे काम करतोय नागपूरमध्ये. आल्याबरोबर विधानसभा निवडणूक घेतली, त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक घेतली, आता सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी करतोय. ही झाल्यानंतर पुढे ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत, त्यानंतर नगरपंचायतींच्या निवडणुका पुढच्या 6 महिन्यामध्ये आहे. निवडणूक प्रक्रिया ही आपल्या लोकशाही राष्ट्राचा घटक आहे आणि आपल्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आपल्या संविधानाने दिला आहे. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इलेक्शन कमिशन आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारत निवडणूक आयोग, राज्य पातळीवर राज्याचा निवडणूक आयोग आहे. ही सगळी प्रावधानं संविधानामध्ये करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला निवडणुकीमध्ये मत देण्याचा अधिकार एन्जॉय करता येतो. खंत ही वाटते, कुठलीही निवडणूक असू द्या, 50-60% वर मतदानाची टक्केवारी काही जात नाही. दुर्दैव आहे, आम्हाला मतदानाचं महत्त्वच कळलं नाही किंवा आम्हाला मतदानाच्या दिवशी सुट्टी एन्जॉय करायची मोठी हौस. निम्मी पब्लिक हिल स्टेशन्सला फिरते परंतु मतदानाचा अधिकार बजावत नाही. तर अशा दिवसाच्या कार्यक्रमातून मला असं वाटतं ती जनजागृती जास्तीत जास्त झाली पाहिजे की यापुढे जाऊन आम्ही आमचा मतदानाचा हक्क जे कुठली निवडणूक असेल तिथे बजावला पाहिजे. दुसरी महत्त्वपूर्ण बाब मला ही सांगायची आहे, निवडणुकीच्या दिवशी आमची मंडळी मतदार यादीमध्ये नाव शोधतात आणि ती त्यांना सापडत नाही किंवा कुठे काही चुका असतात ज्यामुळे त्यांना मतदान करण्यासाठी अडचणी येतात. आपण ज्या भागात बसलो आहे हा भाग आहे दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे आणि या मतदारसंघाचा मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मी काम करतोय. या मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विधानसभा निवडणुकीला मीच काम केलं आहे आणि त्यामुळे मला चांगल्यापैकी माहीत आहे. विधानसभा निवडणुकीला 55% मतदान झालं या भागामध्ये फक्त. गेल्या 17 तारखेपासून 17 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 1 महिन्याचा मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याकरिता किंवा मतदार यादीमध्ये असलेली नावं जी आहे त्यामध्ये काही त्रुट्या असतील, चुका असतील तर ते दुरुस्त करण्याचा एक कार्यक्रम सध्या सुरू आहे, संक्षिप्त मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम. दर वर्षातनं 1 वेळा हा कार्यक्रम येतो. दुर्दैव असं की आमचे राजकीय पक्ष, आमचे उमेदवार जे निवडणुकीच्या वेळी ॲक्टिव्ह असतात ते असा कार्यक्रम सुरू असताना निष्क्रिय असतात. हे माझं स्पष्ट मत आहे. पब्लिकली बोलायला मला काही वाईट वाटत नाही, खंत नाही, जे स्पष्ट जे आहे ते बोलतोय. माझं आवाहन असं आहे की जेव्हा हा मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू असतो त्यावेळी आपल्यासारख्या स्वयंसेवी संस्थेनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. आपल्या भागातली जी 18 वर्ष वय झालेली मुलं असतील, भीमराज की बेटी या संस्थेने ही संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल या संस्थेचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रेकॉर्ड वेळेत या संविधानाची निर्मिती करून संविधान सभेला 29 नोव्हेंबर 1949ला ही दिली आणि त्यामुळे आपल्याला आज संविधान दिवस साजरा करण्याची एक अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. सुनील खोब्रागडेजींनी आपल्या भाषणातून पूर्ण संविधानाचा एक धावता आढावा घेतलेला आहे आणि इथे जे आहेत ते सर्वच जाणते आहेत की संविधानात काय आहे. म्हणून त्या कलमांमध्ये काय आहेत त्यामध्ये जाण्याची मला वाटतं गरज नाही. गरज आहे जे त्यांनी म्हटलं त्याच्यात की आपण ते लोकांपर्यंत कसं पोहोचवणार आणि तोच टास्क मला असं वाटतं का आज आपल्या समोर आहे. कारण ज्या वेळेस संविधानाची गोष्ट होते त्यावेळेस फक्त आपण अधिकारांबद्दल विचार करतो की माझे अधिकार काय आहेत, ते माझ्यापर्यंत पोहोचत आहेत की नाहीत.
आणि हे जे मी माझा माझं माझं म्हणून इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, तर म्हणून आपण एका वॉलपर्यंत, एका भिंतीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. त्याच्या पुढे काय? तर त्याच्या पुढचाच मार्ग आपल्याला शोधावा लागणार आहे. नाहीतर ज्या शक्त्या आज प्रत्येक संवैधानिक बॉडीवर बसलेल्या आहेत, ज्या एका अदृश्य शक्तीचा उल्लेख झालेला आहे इथे, ती जी शक्ती प्रत्येक कॉन्स्टिट्यूशनल बॉडीला वर काबीज होऊन बसलेली आहे, त्यांना काढून फेकणं फार कठीण आहे. कारण याच्या आधी हजारो वर्ष ते होते. 26 जानेवारी 1950 ही तारीख मानवाच्या विश्व इतिहासात असं लिहून ठेवावी लागलेली आहे की या तारखेला त्या हजारो वर्षापासून बसलेल्या शक्तीला आपण बाजूला केलं. आज पुन्हा आपण म्हणत असताय की आज पुन्हा आपल्याच लोकांना ती आठवण करावी देऊन लागलेली आहे की आपल्याला संविधानिक ज्या काही मेसेजेस आहेत ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर ते कसं करता येईल? तर आज आपण आपल्या अधिकारांना बाजूला ठेवूया. संविधान आपल्याला फ्रॅटर्निटी शिकवते, बंधुत्व. बंधुत्व म्हणजे भारतात जो कोणी भारतीय आहे तो माझा बांधव आहे. तर मी आज ठरवलं पाहिजे की माझे जेवढे बांधव भारतात आहेत त्यांच्यापर्यंत त्यांचे अधिकार पोहोचले पाहिजे. जर सगळ्या बांधवांपर्यंत त्यांचे मूलभूत अधिकार मी पोहोचू शकलो तरच मी माझ्या अधिकारांचं संरक्षण करू शकणार आहे, तरच मला माझे अधिकार मिळू शकतील. आणि या गोष्टीचा अनुभव आत्ताच या मागच्या 6-8 महिन्यापासून भीमराज की बेटी ही संस्था घेत आहे. आम्ही रेग्युलरली बघत होतो की ज्यांना संविधानाने राईट टू लाईफ दिलं आणि राईट टू फूड आहे, त्या राईट टू लाईफचा पार्ट, त्यांच्यापर्यंत जेव्हा फूड म्हणजे अन्न पोहोचत नव्हतं तेव्हा भीमराजच्या बेटी या संघटनेने हे काम केलेलं आहे, लोकांपर्यंत अन्न पोहोचवलेलं आहे. त्याचे रिटर्न्स हे होतील का ज्या लोकांपर्यंत तो अन्न पोहोचल त्या लोकांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोहोचले, त्या लोकांपर्यंत त्यांचे विचार पोहोचले. त्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला की हे लोक कोण आहेत जे आपल्या अधिकारांबद्दल विचार करतात. जे स्थलांतरित मजदूर होते त्या मजुरांची काही व्यवस्था नव्हती, यांनी दिवस रात्र त्यांच्यासाठी किचन चालवलं. हे अधिकार आपण पोहोचवायला हवे. दुसरं, जाणत अजाणतेपणे आपण आपल्या अधिकारांना सरेंडर करत चाललेलो आहोत. आज आपण नेहमी तक्रार करतो की आमचे जे रिझर्वेशनचे अधिकार आहेत ते प्रायव्हेटायझेशनमुळे संपत चाललेले आहेत. कारण प्रायव्हेटायझेशन झालं तर देयर विल बी नो एम्प्लॉयमेंट, आणि जेव्हा एम्प्लॉयमेंटच राहणार नाही तर रिझर्वेशनचं आपण काय करणार आहोत? तर मी स्वतःला आणि आपल्या सगळ्या बंधू भगिनींना एक प्रश्न विचारतो की प्रायव्हेटायझेशनचा प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांना आहे, आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा होणार आहे. तर आपल्यापैकी किती लोकांची मुलं गव्हर्नमेंट शाळांमध्ये आहेत? कारण संविधानाचा आर्टिकल 21A म्हणतो की इट वुड बी अ फंडामेंटल राईट ऑफ एव्हरी चाइल्ड बिटवीन द एज ऑफ 6 and 14, 6 ते 14 वर्षापर्यंतच्या प्रत्येक मुलाचा हे अधिकार आहे फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनचा. परंतु फॅशन आहे आपल्या मुलांना प्रायव्हेट शाळांमध्ये पाठवायचं, आपण सुद्धा पाठवतोय. प्रायव्हेट शाळांमध्ये पाठवल्यामुळे ज्या गव्हर्नमेंट शाळा आहेत त्यांची पटसंख्या कमी होते आणि हजारोंनी, गायकवाड साहेब आता शाळा बंद करायला निघालेल्या आहेत, हजारोंनी शाळा. आता ते हजारोंनी आपण शाळा बंद पाडतोय म्हणजे तिथे जे एम्प्लॉयमेंट क्रिएट होणार होतं, ज्यामध्ये रिझर्वेशन होतं, आपण ते संपत चाललेलो आहोत. कारण आपण आर्टिकल 21A मध्ये आपल्याला जो मिळालेला मूलभूत अधिकार आहे तो सरेंडर करून टाकलेला आहे. आता याची उलटी बाजू, गव्हर्नमेंट शाळा आणि प्रायव्हेट शाळा दोन्हीकडे विद्यार्थी एकाच वयाचे, सिलेबस एकच,
पुस्तकं एकच, पगार एकच आहे का? जे फॅसिलिटीज आहेत, जे बेनिफिट्स आहेत तिच्या एम्प्लॉईजला ते एकच आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. तर जेव्हा उत्तर नाही आहे तर पुन्हा मग आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, सुप्रीम कोर्ट म्हणतो इक्वल पे फॉर इक्वल वर्क, समान कामासाठी समान तुम्हाला पे द्यायचं आहे. तर आपण आपली मुलं त्या प्रायव्हेट शाळांमध्ये पाठवताना पुन्हा आर्टिकल 14 आपण सरेंडर करून टाकलेलं आहे. तर न जाणते आपण स्वतः फक्त स्वतःच्या अधिकारांबद्दल विचार करून इतरांच्या अधिकारांचं अजिबात त्याबद्दल काही सेन्सिटाईज न होता आपण हे करत चाललेलो आहोत. असे खूप सारे मी तुम्हाला एक्झाम्पल्स देऊ शकतो. परंतु या गोष्टींचा सखोल विचार होणं फार आवश्यक आहे की प्रायव्हेटायझेशन आपण आमंत्रित करतोय, त्याच्यामुळे आपण आपल्या संध्यांना संपवत चाललेलो आहोत. जे शासन करतायत ते तर खूप आनंदात आहेत, त्यांना नकोच आहोत आपण, आणि आपण सुद्धा त्यांच्या मागे मागे चाललेलो आहोत. तर मला असं वाटतं की खरंच आपल्याला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आपण आत्मसात केलेला आहे आणि खरंच आपल्याला कॉन्स्टिट्यूशन हा सेलिब्रेट करायचा आहे आणि हे समानता देणारं संविधान आपल्याला आपल्या देशासाठी नेहमीसाठी ठेवायचं आहे, तर दुसऱ्यांच्या हक्कांप्रती आपल्याला जागरूक राहावं लागणार आहे. कुठलंही काम करण्याआधी 10 वेळेस विचार करायला लागणार आहे का आपल्या या करण्यामुळे कुणाच्या अधिकारांवर, संविधानिक अधिकारांवर गदा येणार आहे का, आणि याचे पुढे जाऊन काय परिणाम होणार आहेत, आणि नंतरच मग आपण त्या कार्यांमध्ये सहभागी व्हायला. आज संविधान दिवस खूप बिझी दिवस असतो. मला एक 2 वाजताचा पुन्हा वेबिनार आहे. मी सोनिया मॅडमला आधीच परवानगी मागितली होती का मला थोडंसं जाऊ द्याल आपण, तर आपण सर्वांची सुद्धा त्यासाठी परवानगी घेतलो. आणि मेश्राम सर, आज मी मुकणार आहो आपल्या भाषणाला, तर व्हिडिओ नंतर मी बघून घेईल. तर आपण मला इथे आमंत्रित केलं, ऐकून घेतलं, त्याबद्दल आपण सगळ्यांचे आभार. पुनश्च एकदा आपण सगळ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा. जय भीम, सलाम. त्यांच्या प्रतिकृती महाबोधी, महाविहार, बोद्धगया, चैत्यभूमी, दीक्षाभूमी, रमाईचं माहेर, वणंद, म्हणजे जेथे जेथे बाबासाहेबांचा पाऊल स्पर्श झालेला आहे तिथे तिथे त्यांनी ते आपलं काष्ठशिल्प भेट दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मंडळींनो, त्यांच्या कार्याची नोंद महाराष्ट्र शासनाचं जे मासिक निघतं लोकराज्य, त्या मासिकाने घेतलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सर यांनी या प्रतिकृतींची नोंद घेतलेली आहे. त्यांनी त्यासाठी आनंदसुद्धा व्यक्त केलेला आहे. त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी जमेची बाब आणि उपलब्ध आहे. माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे, मला ही प्रतिकृती घडवण्याची किंवा मी कलाकार नव्हतो, ही मला प्रेरणा मिळाली. बाबासाहेबाच्या चळवळीचा वारसा, प्रॉपर्टीचा वारसा तुमच्या मुलांना मिळालाय, परंतु बाबासाहेबाच्या चळवळीचा वारसा ज्याला मिळतो तो थांबत नाही साहेब. 14 झाले देऊन, आता जिथं जिथं बाबासाहेब उद्देश होता, जिथं जिथं बाबासाहेबाचे पाय रुजले तिथं तिथं दिले. त्याच्यानंतर आता मेश्राम साहेब, एक गोष्ट आहे, तुम्ही मोठे माणसं, आम्ही लहान माणसं. बाबा, गोष्ट एक आहे, एक दिल्ली राहिलं बस,
जगाच्या नकाशावर ठेवून आलो महाबोधी महाविहाराला सुरससाईच्या माध्यमातून. हा, आता दिल्ली दूर आहे बाबा, आपल्यासारख्या माणसाला नाही जमत. तर मी हीच विनंती करतो की जमत असेल तर पहा, नाही जमत असेल तर काही हरकत नाही. धन्यवाद. जय भीम, जय भारत. भीम आर्मी नागपूर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करतो एका संघटनेमध्ये, आणि व्यावसायिक म्हणून मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. त्या उद्देशाने आम्ही एक भीम आर्मीकडनं एक संविधान सप्ताह म्हणून साजरा करण्याचे आयोजिलेलं आहे. त्यानिमित्ताने आम्ही प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये आजपासून आम्ही 5 डिसेंबरपर्यंत संविधानाची जी उद्देशिका आहे ते लावण्याचं आम्ही काम केलेलं आहे. आपले संविधान आपले अधिकार या अंतर्गत जातीमुक्त भारत आणि सशक्त भारत असं या अभियानाचं स्वरूप घेऊन आम्ही पुढे चाललो. त्याच निमित्ताने सोनियाताई त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या कोरोना काळामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे समाजाला, आणि त्यांच्या प्रतीने त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते खरंच फार उत्कृष्ट आणि प्रेरणादायी आहे. आणि त्याच चालनेतून आम्हीसुद्धा त्यांच्याकडनं वेळोवेळी मार्गदर्शन घेत राहतो. पुढील वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. या देशाला संविधान मिळून 71 वर्ष झालेले आहेत. परंतु ज्यावेळेला हा सोहळा 26 नोव्हेंबर 1949ला या देशाला जेव्हा अर्पण केलं, त्यावेळेला या देशामध्ये जी सामाजिक दरी होती, हे कशामुळे शक्य झालं तर हे संविधानामुळे शक्य झालेलं आहे. परंतु आजही शोकांतिका अशी आहे की मी अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जातो. खोब्रागडे सर, आपण पण या माध्यमातून मांडावं की मी ग्रामीण भागामध्ये अनेक कार्यक्रमासाठी जातो, तर माझा अनुभव प्रत्यक्ष असा आहे की आजही ग्रामीण भागातल्या अनेक लोकांनी 71 वर्षानंतर संविधानाची पुस्तक सुद्धा बघितलेली नाही. वाचणं फार दूरची बाब आहे, पण अनेक ग्रामीण भागातील अनेक लोकांपर्यंत संविधानाचे पुस्तक कसे आहे हे सुद्धा बघितलेले नाही. मग 71 वर्षानंतर ज्यांनी पुस्तकच बघितलेलं नाही, 71 वर्षानंतर ज्यांनी पुस्तक वाचलं नाही, शहरी भागामध्ये आता अनेक लोक संविधानाचा प्रचार प्रसार करतात. अनेक आता त्याचाच उपक्रम हा आहे की इथे थोडी जाणीव झालेली आहे. शिक्षणाचं प्रमाण शहरीकरणामुळे थोडं वाढलेलं आहे, थोडंफार माहिती करून घेतात. परंतु मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाने भारतीय संविधानामध्ये असलेले मूलभूत कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी जे काही 11 प्रकारचे कर्तव्य संविधानामध्ये दिलेले आहेत, त्याची जाणीव करण्यासाठी वर्षभर हे अभियान शासनाने आणि सगळ्या लोकांनी राबवावं असं एक परिपत्रक काढलं. आता शाळेमध्ये एक दिवस त्याचं परिपत्रकाचं वाचन झालं असेल, पण मला नाही वाटत की वर्षभर हा उपक्रम राबवला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की शासनाने परिपत्रक जरी काढलं, परंतु या लोकशाही प्रक्रियेमध्ये जोपर्यंत या देशातील नागरिकांचा सहभाग असत नाही, तेव्हापर्यंत ही लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. अनेक जण म्हणतात की या देशाला संविधान इतकं चांगलं दिलेलं आहे, जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे, परंतु या संविधानामधून पण काही गोष्टी इकडूनच घेतलेल्या आहेत. कोणी म्हणतात की फ्रेंच राज्यक्रांतीमधून समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता हे तत्व घेतलेलं आहे. त्यांना माझं सांगणं आहे की फ्रेंच राज्यक्रांतीतून हे काही तत्व घेतलेलं नाही, तर फ्रेंच राज्यक्रांतीने या देशातील हे जे मूल्य आहेत
जे या देशामध्ये संविधानिक जे मूल्य आहेत, मानवतेचे मूल्य आहेत, सामाजिक लोकशाहीचे मूल्य आहेत, या देशामध्ये तथागत बुद्धापासून ते अस्तित्वात होते. याच मूल्याचा प्रचार जैन संस्कृतीमध्ये झाला. हे मूल्य इथलेच आहेत, त्यांनी आपल्याकडून घेतलेले आहेत. आणि जर या मूल्याच्या माध्यमातून जर समाजाला बरोबरीत आणायचं असेल, या सामाजिक लोकशाहीला जर पुढे करायचं असेल, तर मग या मूल्याच्या अनुसारून या देशातील प्रत्येक नागरिकाचं वर्तन असणं गरजेचं आहे. या लोकशाही मूल्यासाठी, या लोकशाही मूल्याचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, ती कुण्या एका व्यक्तीची नाही. या देशामध्ये आताच्या काळामध्ये आपण बघतो आहे, बाबासाहेबांनी त्यावेळेलाही सांगितलं होतं की या देशामध्ये व्यक्तीपेक्षा, सगळ्या गोष्टीपेक्षा राष्ट्राला सर्वोच्च प्राधान्य असेल आणि राष्ट्रहिताला सर्वात पहिले प्राधान्य असेल. परंतु अलीकडील काळामध्ये आपण बघतो आहे की या गोष्टीला कुठेतरी विसर पडत चाललेला आहे. लोक व्यक्तिपूजेकडे जास्त जात आहेत. आणि म्हणून या देशातील नागरिकांनी हे समजून घ्यावं की या देशामध्ये जर संविधान विषय आला तर बाबासाहेबांचं नाव येतं. आणि संविधानाचा उपभोग ज्या वेळेला घेतो आपण संविधानिक बाबीचा, तेव्हा प्रत्येकजण घेतात. म्हणून हे संविधानिक बाबीचा प्रसार करण्याचं कार्य हे प्रत्येक भारतीयांचं आहे. आणि म्हणून प्रत्येक भारतीयांनी या बाबतीत संविधानिक संस्कृती, संविधानिक मूल्ये, संविधानिक बाबी ज्या आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे, त्यांचा प्रसार करणं गरजेचं आहे. आणि जर करू शकलो तर आमची स्वतंत्रता अबाधित राहील. जे काही संविधानाने आम्हाला जे काही 6 प्रकारचे स्वतंत्र दिलेले आहेत, ते सगळे स्वतंत्र जर अबाध ठेवायचे असेल तर आम्हाला या संविधानिक मूल्याच्या अनुषंगाने ज्याला समजलं आहे त्यांनी इतरांना समजावून सांगण्याची आज गरज आहे. जर असं करू शकलो तर मला असं वाटतं की ही लोकशाही राहील, लोकशाही टिकेल. आणि मग खऱ्या अर्थाने या लोकशाहीमध्ये जे लोकशाहीच्या वातावरणामध्ये आज जे काही मुक्त श्वास आपण घेतो, इथे स्वातंत्र्याचा उपभोग घेतो, तो खऱ्या अर्थाने या देशामध्ये अस्तित्वात येईल असं मला वाटते. मला पण थोडंसं माननीय विभागीय आयुक्ताकडे माझी घरकुलची एक बैठक आहे आणि एक छोटासा कार्यक्रमाला पण मधून जायचं आहे. थोडं उशिरा आलो त्याबद्दल आपली सगळ्यांची क्षमा मागतो. आणि खऱ्या अर्थाने हा एक चांगला उपक्रम आहे, कारण का आम्ही पण शासन स्तरावर फार मोठे मोठे उपक्रम घेतले. आणि परंतु सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आपल्याला माहीत आहे की संविधान दौड मुंबईला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेतली, अनेक उपक्रम घेतले. आमच्या घोरपडेताई त्याच्यामध्ये सहभागी होतात, त्यातले पण बरेच जण सहभागी होतात. परंतु समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन लोकांना संविधान समजावून सांगणे, संविधानिक मूल्य समजून सांगणे, संविधानिक संस्कृती समजावून सांगणे हे अत्यंत महत्त्वाचं कार्य या भीमराज की बेटी या फाउंडेशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालेलं आहे. मला आदरणीय खोब्रागडे सरांचे विचार मला बऱ्याच दिवसापासून ऐकायचे होते, ऐकता आले नाही. मेश्राम सरांचे पण कदाचित ऐकता येणार नाही. तर मी या फाउंडेशनचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आणि भीमराज की बेटी ज्यांनी एक अत्यंत चांगलं नाव आम्ही आता गाण्यातूनच ऐकत होतो, भीमराज की बेटी हूँ मैं तो जय भीम वाली हूँ, हे ऐकत होतो. पण या नावाने एक फाउंडेशन पण सुरू होत आहे आणि ॲडव्होकेट सोनिया गजबे चांगल्या कार्यकर्त्या आहेत, मी ओळखतो त्यांना. तर त्यांनी हे फाउंडेशन केलं आणि खऱ्या अर्थाने त्या फाउंडेशनला एक चांगली दिशा देतील ही अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी माझं मार्गदर्शन संपवतो. धन्यवाद. जय भीम. मित्रांनो, आज संविधान दिनाचा कार्यक्रम
भीमराज की बेटी या संस्थेतर्फे ॲडव्होकेट सोनियाताई गजभिये यांनी आयोजित केलेला आहे, ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. आणि जसं चेतल्या माझ्या मनारे, चेतल्या माझ्या मनारे, कोळसा तू होऊ नको, राख झाली जिंदगी जरी, तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरू नको, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरू नको. ही संकल्प जेव्हा त्याचसाठी आपण हा आजचा संविधान दिन साजरा करीत आहोत. या कार्यक्रमाला यायचं अतिशय मुख्य कारण की ज्यांच्या सोबत आयुष्याची बरीच वर्ष चळवळीत मी काढली ते माझे मित्र अमृतराव गजभिये यांना इथे जीवन गौरव हा पुरस्कार द्यायचा होता असं सोनियाजींचा फोन होता. ती गोष्ट मला अतिशय भावली, कारण संविधान दिनाच्या या प्रसंगावर अमृतराव गजभियेंचा सत्कार होतो आहे. कारण अमृतराव गजभिये यांचं जीवन मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे. चळवळीमध्ये त्यांचं अतिशय मोलाचं योगदान तेही मी पाहिलेलं आहे. या योगदानाची व्यापक स्तरावर सामाजिक पावती म्हणून जर त्यांना जीवन गौरव हा पुरस्कार मिळत असेल तर मी अत्यंत आनंदाने तिथे जायला हवं असं मला वाटलं. अलीकडच्या पिढीला ही समर्पित कार्यकर्ते मंडळी यांची जाणीव नाही आहे. त्यांना जी प्रकाश झोतात असतात त्यांच्याविषयीच माहिती असते, परंतु अमृतरावांना नागपुरातल्या उत्तर नागपुरात असं एकही रिपब्लिकन घर नसेल की उमाकांत रामटेके आणि अमृत गजभिये या दोघांना तिकडे ओळखत नसतील. इतकी यांची प्रसिद्धी, इतकी यांची लोकप्रियता होती हे अत्यंत खेदानं मला म्हणावं लागतं आहे. कारण चळवळीची जी वीण होती, जी शेवटच्या माणसापर्यंत बांधल्या गेली होती, रिपब्लिकन पक्ष दगडाला जरी उभं करत असेल तरी वार्डातनं नगरसेवक निवडून यायचा, अशी अत्यंत कटिबद्ध अशी ताकद होती. ती दिसत नसल्यानं हा खेद मला व्यक्त करावा लागतो आहे. परंतु सोनिया गजभिये आणि त्यांची सहकारी यांनी अमृतरावांना हा जो पुरस्कार दिला, हा जो सन्मान प्रदान केला, हा त्यांना जरी पुरस्कार मिळाला असेल तरी माझ्यासाठी व्यक्तिशः अत्यंत आनंदाचा क्षण आहे. मित्रांनो, 1 वर्षाआधी नागपूरमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी हे आले होते. खूप मोठा कार्यक्रम झाला. धनवटे रंगमंदिराच्या वरचा जो प्रशस्त हॉल, बाहेर ओसंडून उपस्थिती होती, इतका गर्दीने उपस्थितीने फुललेला होता. सीताराम येचुरी हे राष्ट्रीय नेते आहेत. ते जरी डाव्या चळवळीचे नेते असले तरी त्यांच्या शब्दाला या देशामध्ये एक राजकीय वजन आहे. सीताराम येचुरी त्या ठिकाणी बोलताना ती संबंध विस्तृत मी तुम्हाला सांगणार नाही, पण सीताराम येचुरींनी एक मागणी आवर्जून केली होती की कॉन्स्टिट्यूशनल सेशन, संसदेचं कॉन्स्टिट्यूशनल सेशन व्हायला हवं. ही मागणी माझ्यासाठी सुद्धा अत्यंत नवीन होती. आणि कॉन्स्टिट्यूशनल सेशन का व्हावं? गेल्या 59-70 वर्षात या संविधानाची अंमलबजावणी किती झाली तर त्याचं मूल्यांकन किती? का नाही झालं तर त्याची कारण मीमांसा काय? यावर
केवळ आठवड्याचं नाही तर किमान 15 दिवसाचं तरी सेशन. आणि हे मांडताना सीताराम येचुरींनी अत्यंत पोटतिडकीनं की ही संविधानाच्या अंमलबजावणीच्यासाठी संसदेचं एक विशेष असं अधिवेशन घ्यावं, ही मागणी माझ्यासाठी सुद्धा व्यक्तिशः इतकी नवीन होती. परंतु जाताना ते असं म्हणाले की मला विमानानं जायचं आहे, मला घाई आहे, मला परत संवाद करता येणार नाही आहे. परंतु मी ज्या पक्षाचा महासचिव आहे त्या पक्षाचा या भारतीय राजकीय वर्तुळामध्ये अलीकडे आवाज क्षीण आहे. आम्ही समजा मागणी जरी केली तरी त्याला तितकी दखल घेत नाहीत. ही मागणी समजा सगळ्या राजकीय पक्षांनी जर केली आणि ती पक्षनिहाय ही बांध न ठेवता, आणि मला सुद्धा असं वाटायला लागलं आहे की संविधानामध्ये ज्या तरतुदी असतील आहेत, संविधानाची जी मार्गदर्शक तत्त्व आहेत, संविधानाने जी दिशा स्वीकारायला बाध्य केलं, जी आम्ही बहुमतानं स्वीकारलेलं आहे, ह्याच्यासाठी बौद्ध धर्म, ह्याच्यासाठी लोकशाही, ह्याच्यासाठी संघटन, याच्यासाठी शिक्षण, की ही माणसं यांचा प्रवास मुठभर लोकांच्या हातात केवळ संपत्ती नाही, संपत्तीचा संचय, केवळ संपत्तीचा संचय नाही, संपत्तीच्या भरवशावर सत्तेचा संशय. अरे काय हे सगळं? संसदेच्या आवारात जेवढे निर्णय होतात त्याच्यापेक्षा जास्त निर्णय बाजारात होतात. ज्यांच्या हातात, मुठभरांच्या हातामध्ये या देशाची संपत्ती साचली, संपत्तीच्या भरवशावर सत्ता प्राप्त करतात, सत्तेच्या भरवशावर संपत्ती प्राप्त करतात, परत संपत्तीच्या भरवशावर सत्ता प्राप्त करतात, परत सत्तेच्या भरवशावर संपत्ती प्राप्त करतात. एका दुष्ट चक्रात ही लोकशाही गुरफटली आहे. मी तुम्हाला चिंता तर करत नाही आहे, किती वर्ष माझ्या वाट्याला उरले आहेत याचा मला काय आहे, पण जी येणारी पिढी आहे, माझं नाव आहे की होणार की नाही होणार, कोण कोणाचं नाव होते ते मरते आहे सगळे. एखादाच महापुरुष बाबासाहेबांचा सारखा त्याचं स्मरण राहते, बाकी सगळं धरातल आहे, सगळे पायथ्यातली दगड आहेत, काही नाही आहे. मीच माझ्या डोळ्यासमोर किती कीर्तिमान होतो वगैरे, खोट आहे, अत्यंत खोटं. खोट्याच्या मागं मृगजडासारखा धावण्याचा अर्थ मूळ पदावर यावं, मूळ पदावर आणावं, मूळ रेषेवर आणावं, दुःखापासून पळ काढू नये, खोट्याचा आवर्तात फसू नये, लोकांना डोळेच करावं. डोळे असून लोकांना दृष्टी नसते, ती दृष्टी द्यावी. बुद्धी असून सुद्धा अक्कल नसते, ती अक्कल द्यावी. त्यांना शहाणपण द्यावं, नका बुद्धी देऊ, पण त्यांना प्रज्ञाशील करा. चांगल्या आणि वाईटाचा फरक कळेल ते सांगा. आज या संविधान दिनावर या सगळ्या गोष्टींचं विवेचन होईल. काल परवा नरवा 4 वर्षाआधी मी, माझा मित्र अमृतराव गजबिये एक पत्रिका घेऊन 4 वर्षाआधी माझ्या घरी आले होते. त्याच्यानंतर मी आज त्यांना पाहतोय, मला आनंद झाला. मला आज असं कळलं की ह्या सोनिया अमृतरावांच्याच कन्या आहेत. त्याचा परत आनंद झाला की तुम्ही अत्यंत चांगल्या बाळाला जन्म दिला आणि ती नावलौकिक करते आहे. या आनंदाच्या क्षणात अमृतराव तुमचं, सोनिया तुमचं, आणि जे जे नामवंत ज्यांचा सत्कार झाला या सगळ्यांच्या विषयी ऋण व्यक्त करून इथेच थांबतो. जय भीम.
आणि विशेष सांगायचं झालं की आज तुम्हाला वाटलं असेल की हाताला मेहंदी आहे माझ्या. ॲक्च्युली 29 तारखेला माझ्या मुलीचं सत्यशोधक पद्धतीने मी लग्न ठरवलं आहे तिचंवालं, आणि आज मेहंदीचा कार्यक्रम आहे. परंतु यामध्ये अतुलची जबाबदारी सर्वप्रथम उचलणारी मीच लेडी, आणि म्हणून तीही एक जबाबदारी म्हणून मला इथे येणं पण भाग होतं. आणि मी त्याच्या पाठीसोबत हमेशा राहील, कारण त्याचे जे तत्त्व आहे ते अगदी सरळ आहे आणि तो सक्षम आहे प्रश्न मांडण्याकरता, तो सक्षम आहे तिथे जाऊन भांडण्याकरता. हे मी त्याच्यामध्ये बघितलं, आणि म्हणून मी सगळ्यात प्रथम तुमच्या सगळ्यांसमोर सांगते, सगळ्यात प्रथम जाहीर त्याला मी समर्थन केलेलं आहे. अगदी खूप सुंदर कार्यक्रम तू अरेंज केला. मला एवढं डोक्यात नव्हतं की तू इतका सुंदर कार्यक्रम अरेंज करशील म्हणून. तिला म्हटलं, बेटा मी फक्त 15 मिनटं देते, घरी लोक बसले, मी येते आणि जाते. म्हणजे ताई तू ये फक्त. आणि या ठिकाणी सुंदर कार्यक्रम अरेंज केल्याबरोबर मी तिचं कौतुक करेन, अभिनंदन करणार नाही, मी तिचं कौतुक करेन आणि तिच्या येणाऱ्या पुढच्या वाटचालीला खूप खूप अनेक शुभेच्छा देते. या ठिकाणी थांबते. धन्यवाद. अतुलच्या स्वागतासाठी सगळ्यांचे अनपेक्षितपणे आशीर्वाद लाभत आहेत. या निमित्तानं का होईना सगळी मोठी मंडळी त्याच्या पाठीशी आहेत आणि याचा फायदा नक्कीच अतुलला होईल. संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो. आज संविधान दिनानिमित्त भीमराज की बेटी ॲडव्होकेट सोनिया गजभिये, असामान्य सोनिया, मी वाचलं ते, यांच्या आग्रहास्तव खरं तर मी ते आलो. मी पहिल्यांदा ऑफलाईन प्रोग्राममध्ये आलो लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर. खरं म्हणजे यायची इच्छा नव्हती, भीती असते मनात, सिनियर सिटीजननी जाऊ नये, काळजी घ्यावी, असे अनेक सूचना असतात. पण ॲडव्होकेट सोनिया यांचं काम जे कोविडमध्ये केलं, ते एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, आणि आदरणीय अमृतजी गजभिये यांचा एक सामाजिक कार्याचा वारसा ती या लहान वयापासून पुढे घेऊन जात आहे. तर सोनियाचं पण अभिनंदन करणे, खरं म्हणजे हे अभिनंदन करण्यासाठी मी आलो आहे. या ठिकाणी माननीय प्राध्यापक रणजित मेश्राम सर बोलून गेले, खूप सुंदर असं मार्गदर्शन संविधानावर केलं. फिरदोस मिर्झा सर आले होते, ते मला म्हणाले होते 12 वाजता जातो म्हणून. या ठिकाणी डॉक्टर हर्षवर्धन कांबळे ते लिहित राहतात, त्यांचं माझं बोलणं झालं. आणि माननीय सुनील खोब्रागडे, सुजाताताई, आत्ता वंदना बनकर या ठिकाणी होत्या, दयारामजी राऊत, सर्व मान्यवर, शालिक जिलेकर आमचे चंद्रपूरपासूनचे मित्र आहेत, संजय गोडघाटे आहेत, सुधीर बाराहाते, आणि आपण सगळेच या ठिकाणी जे उपस्थित आहेत, मी सर्वांना सप्रेम जय भीम करतो. मी संविधानावर फार बोलणार नाही. आपण 26 नोव्हेंबरला संविधानाचा दिवस साजरा करायचा असं काही नाही. या ठिकाणी अतुल कुमार खोब्रागडे तरुण युवा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं असं म्हणणं आहे की संविधानाने जर देशाचा कारभार चालतो, संविधानाने जर आमच्या जीवनातल्या सगळ्या प्रश्न, समस्या, दुःख, दैन्य, व्यथा यांचा निराकरण करण्याचा जर मार्ग संविधानात जर आहे, तर मग संविधान रोज वाचलं पाहिजे, आणि ते सगळ्यांनीच वाचलं पाहिजे. कारण हे देशाचं संविधान आहे. संविधान जातीभेद करत नाही, संविधान धर्मभेद करत नाही, संविधान पंथभेद करत नाही, संविधान लिंगभेद करत नाही, संविधान भाषाचा भेद करत नाही. कोण कुठे राहतो, तो कोणाच्या घरात राहतो, असा कुठलाही भेद संविधान करत नाही. आणि म्हणून देशाच्या सगळ्या लोकांनी संविधानाचा जागर केला पाहिजे. आणि जागर करणं म्हणजे संविधान वाचणे, समजणे आणि संविधानाच्या मूल्यावर काम करणे, प्रत्यक्ष वर्तन करणे हे महत्त्वाचं आहे. संविधानाचं प्रिॲम्बल आपण वाचलं असेल. आता संविधानाच्या प्रिॲम्बलच्या बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात
प्रिॲम्बल टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्टेट द सोशल फिलॉसॉफी. आणि सोशल फिलॉसॉफी काय आहे? तर लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी ॲज ए वे ऑफ लाईफ, जीवन पद्धती आहे. आणि म्हणून देअरफॉर वी मस्ट मेक अवर पॉलिटिकल डेमोक्रेसी ए सोशल डेमोक्रेसी. हे संविधानाच्या प्रास्ताविकेच्या बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून प्रिॲम्बल पण वाचण्याची गरज आहे. या प्रिॲम्बलमध्ये संविधानाचे सर्व मूल्य, आता ते मूल्य प्रिॲम्बल वाचल्यानंतर आपला देश कसा घडला पाहिजे, जसं हे पहिल्या परिच्छेदामध्ये येते. एकूण एकच वाक्य आहे ते संविधानाचं पूर्ण, वी द पीपलपासून शेवटपर्यंत. पण पहिला आमचा देश कसा असला पाहिजे, आम्ही भारताचे लोक, आम्ही आमचा देश कसा घडवू, तर आमचा देश सार्वभौम असला पाहिजे. त्या घटनांमध्ये पुढाकार घेणं, ह्या सगळ्या गोष्टी फार सोप्या नाहीत. अधिकार असताना काम करणं थोडंफार सोपं आहे, पण कुठलाही अधिकार नसताना सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी की समाजात चांगलं घडवून आणण्यासाठी धडपड करणं हे खरं म्हणजे समाजकार्य आहे. आणि ह्या समाजकार्याचा म्हणजे कौतुक करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. मी असंच तुम्ही काम करत राहा अशी सदिच्छा व्यक्त करतो. परत सर्वांना शुभेच्छा देतो, जय भीम करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण इथे आलेत. मला माहीत आहे प्रोग्रामला वापस जाण्याची तुम्हाला खूप घाई आहे. सर, मला थोडं 2 शब्द तुमच्याबद्दल बोलायचं होतं. ॲक्च्युली आपला परिचय आम्ही आपल्या सर्व लोकांना सांगू शकलो नाही, कारण की सरांची अशी इच्छा होती की मला लवकर जायचं आहे, त्यामुळे माझा परिचय सांगण्यात यावा नाही, कारण मी इथनं लवकर निघणार. पण आम्ही जेव्हा सरांचा परिचय घेऊन बसलो तर सरांचा परिचय म्हणजे एक पुस्तकच आहे. त्या पुस्तकांमध्ये सरांचं म्हणजे ते 150 पेजेसचं पुस्तक असेल ज्याच्यामध्ये सरांचा परिचय आहे. आणि अशा व्यक्तीबद्दलचा आपण परिचय काय सांगणार. पण सरांबद्दल मी एकच गोष्ट म्हणणार, आज जो संविधान दिवस आपण मनवतो आहे, त्या संविधान दिनाचे शिल्पकार आमचे माजी संधी अधिकारी इजेड खोब्रागडे सर. त्यामुळे आम्ही त्यांना हा सन्मान देतोय संविधान दिनाचे शिल्पकार म्हणून इजेड खोब्रागडे सरांना. आणि यानंतर आम्ही त्यांना संविधान दिनाचे शिल्पकार हीच ओळख देणार. माजी संधी अधिकारी आता ही त्यांची ओळख राहणार नाही, त्यांची ओळख आता फक्त संविधान दिनाचे शिल्पकार म्हणून राहणार, कारण की त्यांच्या कृपेमुळे आज आपण हा दिवस इथे मनवत आहे. संविधान दिवसाचे आणि भारताचे शिल्पकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण त्याच्यानंतर ही अतिशयोक्ती होणार नाही की भारतीय संविधान दिनाचे शिल्पकार हे इजेड खोब्रागडे सर आहेत. त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांचा एक टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या सरांकरिता. आणि यानंतर आपण आपल्या ज्या सूत्रसंचालिका आहेत, आपण त्या सुजाता लोखंडे ताईंना विसरलोत आणि त्यांचा आपण जे सत्कार घ्यायचा होता तो विसरलो. त्यामुळे आता आपण सर्वप्रथम ताईचा सत्कार घेऊ आणि त्यानंतर ताई आपलं सूत्रसंचालन समोर वाढवतील. आपण बऱ्याच वेळपासनं इथे बसलेले आहात, मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही आहे. तर मला फार आनंद झाला इजेड खोब्रागडे सर जे ॲक्च्युली संविधान आपले याचे जे जनकच म्हणता येईल. ॲक्च्युली ते जे वाचन आपण जे वाचन करायला जे सुरुवात जे केली ते सरांच्या याच्यापासूनच ॲक्च्युली केलेली आहे. तर मला या प्रसंगी असं म्हणायचं आहे की सरांनी ज्या पद्धतीने इतकं छान मार्गदर्शन जे केलं ते मलासुद्धा खूप आवडलेलं आहे, आपण सर्व लोकांना ते आवडलेलंच आहे. तर मित्रांनो, हा जो आपला जो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी हा जो महान ग्रंथ जो लिहिलेला आहे, भारतीय संविधान जो लिहिलेला आहे, तो संविधान लिहिण्याच्या पूर्वी 1935चा कायदा अस्तित्वात होता. मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही, फक्त 2-3 मिनिटामध्ये मी 2-3 मुद्दे मांडून मी थांबणार आहे. 1935चा कायदा अस्तित्वात होता. तो 1935चा कायद्याचा मॅक्झिमम पोर्शन या कायद्यामध्ये आलेला आहे. तर काही मंडळी बाबासाहेबांवरती अशी टीका करतात की तुम्ही वेगळं काय केलं, तुम्ही वेगळं काय मांडलं, 1935चा कायद्याचीच तुम्ही कॉपी केलेली आहे ना. तर त्यातले सर्व चांगले चांगले जेवढेही पोर्शन होते ते सगळे बाबासाहेबांनी या घटनेमध्ये टाकलेले आहेत. परंतु टीका करताना टीका करणारी जी मंडळी आहेत ते अजूनही या मुद्द्यावरती टीका करतात हे लक्षात घ्या. आणि जी संविधानाची जी आपण सरनाम्याची जी चौकट जी वाचतो,
एक लक्षात घ्या, त्याच्यामागे एक फार मोठी एक हिस्टॉरिकल ही गोष्ट आहे. जेव्हा इंदिरा गांधींनी जेव्हा ती इमर्जन्सी 1971ला एक कायदा काढला होता, सिलिंगचा कायदा. मला वाटते त्या प्रसंगाचा उल्लेख करणं फार आवश्यक आहे. 1971-72च्या दरम्यानचा आहे, आता मला एक्झॅक्ट तो आठवत नाही आहे, की तुमच्याकडे अधिक संपत्ती असूनही ती संपत्तीचं सामाजिक याच्यामध्ये म्हणजे ते डिस्ट्रीब्युशन व्हावं अशा पद्धतीचं जे तिने तो कायदा काढलेला होता. तर केशवानंद भारती नावाचा एक केरळमधला जो व्यक्ती जो होता, जो साधू होता, त्याच्याकडे अमाप संपत्ती होती. तर त्यांनी किंवा ही संपत्ती तर ही संपत्ती तर माझी आहे, मी कशाला डिस्ट्रीब्यूट करणार आहे असं म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस ती दायर केली. आणि ती केशवानंद भारतीची जी केस आहे ती आपल्या संविधानामधल्या सर्व केसेसपैकी सगळ्यात महत्त्वाची आहे. आज आपण सोनियाताईंना जी आपण जे सरनाम्याची जी आपण जे चौकट जी प्रेझेंट जी केलेली आहे ती केशवानंद भारतीच्या त्या केसमुळे आपलं भारतीय संविधानाचं जे पहिलं जे पान आहे वी दी पीपल ऑफ इंडियापासून तर जे आज आम्ही अंगीकारतो आहे हे त्या केसमुळे स्ट्रॉंग झालं. ती केस कशी चालली काय चालली हा भाग निराळा, परंतु त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा आदेश पारित केला. त्याच्यामध्ये सर्वात मोठं ते बेंच बसलेलं होतं. आजपर्यंत तेवढं मोठं सुप्रीम कोर्टाचं बेंच कधीच बसलं नाही. त्यांनी सांगितलं, त्या बेंचनी असं सांगितलं की तुम्ही संविधानामध्ये बदल करू शकता, परंतु संविधानाची चौकट बदलू शकत नाही. एक लक्षात घ्या. नाहीतर काही मंडळी ते संविधानाची चौकट बदलून त्यांना हवं त्या पद्धतीने ते संविधान म्हणजे चेंज करू शकले असते. तर केशवानंद भारतींचं नुकतंच निधन गेल्या महिन्यातच झालेलं आहे. केशवानंद भारतीच्या त्या केसमुळे आपल्या संविधानाला एक बळकटी मिळाली. बरोबर आहे ना सर? एक जबरदस्त बळकटी मिळाली. त्यांचंसुद्धा आपल्याला धन्यवाद मानावं लागेल. तर मित्रांनो, आज एकीकडे 26 नोव्हेंबर आज आपण संविधान दिवस मनवतो आहे. दुसरीकडे आपल्या सगळ्या मीडियानी आपल्या संविधान दिनाला ब्लॅकआउट केलेलं आहे. तुम्हा सर्वांना आपल्या वक्त्यांनी याच्यापूर्वी म्हटलेलंच आहे. ते 26/11ची ती जी घटना जी मुंबईची ते शो करत आहेत. अशा घटना नेहमीच घडत असतात. जसं बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन असेल तर दुसरीकडे दुसरा प्रसंग असतो. संविधान दिनाचा प्रसंग असेल तर 26/11 का तो मुंबईचं ते प्रकरण असं पॅरलल तुम्हाला असं हजारो वर्षापासून जे दिसत आहे ते अजूनही चालू आहे. त्यांना माहीत आहे की संविधान दिवसाचं महत्त्व फक्त दलितांपुरतं कायम न राहता समजा ते ओबीसी आणि पुढे जर गेलं तर हे सगळं मॅटर वेगळे कलाटणी घेऊन टाकेल. बरोबर आहे की नाही? तर मला सांगण्यास तात्पर्य ही जबाबदारी आमची आहे, सोनियाताईंची आहे, आम्हा सर्वांची आहे. आम्ही बिलकुल डेफिनेटली बनवू. याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पटीने मोठ्या पद्धतीने सेलिब्रेट करू, लोकांना जमा करू, लोकांना सांगू. कारण संविधान आहे तर देश आहे. अन्यथा इतकं लक्षात ठेवा, जे 70 वर्षापूर्वी जी आपल्या देशाची कंडिशन होती ना त्याच्यापेक्षा खूप वाईट परिस्थिती येणार आहे. कारण आता वेगवेगळे कायदे लोकांनी जवळ येऊच नाही म्हणून ते लव जिहाद सारखे असे नवे कायदे ते आता नवीन निर्माण होत आहेत. या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष ठेवायला पाहिजे. आणि बाबासाहेबांचे आपण क्रांतिकारी लोक आहोत. बाबासाहेबांच्याच मार्गाने त्यांच्या डेमोक्रेटिक पद्धतीनेच आपण जाऊया. संविधान जे आपल्याला सांगतं त्या पद्धतीनं. तर मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सोनियाताईंचे खूप आभार की मला बोलण्याची इथे संधी दिलेली आहे. मी इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. आज संविधान दिवस आणि संविधान दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आम्ही मागच्या 3 वर्षापासून तुम्हाला कदाचित माहीत असेल की संविधान दिनाला आम्ही सकाळी वॉकाथॉन काढत असतो, वॉक फॉर संविधान म्हणून. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सर बोलले की एका स्पेसिफिक कम्युनिटीचे लोक येतात बा म्हणून, पण मी त्या गोष्टीला नाकारतो. कारण ज्यावेळेस आम्ही वॉक फॉर संविधान काढतो त्यावेळेस वेगवेगळ्या कम्युनिटीचे लोक आपापल्या वेशभूषेमध्ये त्या वॉक फॉर संविधानला येतात सकाळी 7 वाजता. आणि तिथून तर ते आम्ही संविधान चौकापर्यंत एक मोठं असं ग्लॅमरस असं कार्यक्रम असतो आणि प्रत्येक समुदायाचे लोक त्या वॉक फॉर संविधानला येतात. तर गंमत अशी असते की आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी बा म्हणून ही आपली जबाबदारी आहे. आपल्याला इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे आणि ते आपण इनिशिएटिव्ह घेतलं येईल. हळूहळू तो वातावरण निर्माण होण्याचा प्रयत्न होईल. आणि एक दिवस असं येईल की आपल्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये संविधान दिवस
ते लोक जास्त प्रमाणामध्ये मानतील. कारण संविधानाचे मूल्य आणि संविधानिक संस्कृती हे तुमच्या व्यावहारिक जीवनाला मोठ्या प्रमाणामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून घेऊन जाते. मी एक एक्झाम्पल सांगतोय की आपण म्हणतो की लोकशाही फक्त राजकारणापुरतीच मर्यादित नाही, तर लोकशाही हे सामाजिक स्तरावरती सुद्धा खूप महत्त्वाची असते. ही संविधानिक लोकशाही. म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या मतदाराला मतदान केलं म्हणजे लोकशाही नाही आहे. लोकशाही म्हणजे समाजातल्या सगळ्या लोकांनी कलेक्टिव्हली डिसिजन घेणे म्हणजे लोकशाही आहे. आणि या देशामध्ये म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की या देशामध्ये ज्या कमर्शियल कम्युनिटीज उभ्या झालेल्या आहेत, एक स्पेसिफिक लोकांकडे, एका स्पेसिफिक कम्युनिटीकडे जे आपण या देशातली इकॉनॉमी आहे असं म्हणतो, ते त्यांचे इंडिव्हिज्युअल एफर्ट्स नाही आहे. त्यांनी लोकशाही दृष्टिकोनातून कलेक्टिव्हली एफर्ट्स घेऊन उभी केलेली ते इकॉनॉमी आहे त्यांची एक ते इकॉनॉमिकल एक कल्चर बनलेलं आहे. हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. ही संविधान संस्कृती जनमानसामध्ये, ही संविधान संस्कृती इतर समाज म्हणजे समाज संकल्पना आपण वेगळ्या अँगलने घेतो, पण ही इतर लोकांमध्ये जायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण एक या बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी म्हणून ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. नेहमी आपण म्हणतो की आपणच करायचं का आपण, तर ते उपकार आहेत आपल्यावरती, आपल्यालाच इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल आणि ती जबाबदारी आपल्याला घेऊन सामोरं जायचं आहे. मी अधिक जास्त न बोलता मला या ठिकाणी सोनियाताईंनी या ठिकाणी आमंत्रित केले, याबद्दल मी भीमराज की बेटी या ऑर्गनायझेशनचं मी आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही मला शांतचित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. आभार प्रदर्शनाआधी 1-2 शब्द मी आपल्याला सांगू इच्छिते. आज आपण जो संविधान दिनाचा प्रोग्राम इथे आयोजित केलेला आहे, तर भीमराज की बेटी या संघटनेतर्फे आज आपल्याला एक मॅसेज द्यायचा आहे. आज आपल्या भारत देशातील जी परिस्थिती आहे ती सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे मला एक पर्सनली एक संदेश द्यायचा आहे आणि तो सगळ्यांनी विचारपूर्वक ऐकावा. आज भारतीची जी परिस्थिती आहे त्यामुळे मी तुम्हाला एकच शब्द म्हणेल, आता भारतीय संविधान जे आहे ते नुसतं वाचून चालणार नाही. आज आपलं हे जे भारतीय संविधान आहे ते नुसतं वाचून चालणार नाही, तर भारतीय संविधानाचे विचार आपल्या वास्तविक जीवनात आता जगण्याची आपल्याला गरज आहे आणि त्याच्यानंतरच आपण ह्या मनुस्मृतीच्या पिंजऱ्यातून बाहेर निघणार. जय भीम, जय संविधान, जय भारत.